हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर ब्लॉग. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की अधिक मास सुरू आहे. सो या अधिक मासामध्ये आईची ओटी भरली जाते, म्हणून मी आज सासूबाईंची ओटी भरत आहे. आणि या अधिक मासाबद्दल मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगते. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. साधारण हा 3 वर्षांनी एकदा येतो. हिंदू पंचांगातील चंद्र आणि सौर्य कालगणनेतील फरक भरून काढण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. धार्मिक दृष्ट्या हा महिना खूप पवित्र मानला जातो आणि या काळात केलेले जप, दान, पूजा आणि सेवा यांना अनेक पटींनी पुण्य मिळते असे मानतात. यामागे धार्मिक कथा अशी आहे की पुराणांनुसार इतर महिन्यांनी दुर्लक्ष केलेला हा मलमास भगवान विष्णूंनी स्वीकारला आणि त्याला पुरुषोत्तम मास म्हणून श्रेष्ठत्व दिले. त्यामुळे या महिन्यात केलेले सत्कर्म विशेष फलदायी मानले जाते. अधिक मासात ओटी भरणे ही एक पारंपरिक आणि धार्मिक प्रथा मानली जाते. विशेषतः महाराष्ट्रात सासू, मुलगी, सुना किंवा जावयांच्या घरी ओटी भरतात. यामागे मुख्य भावना म्हणजे सौभाग्य, समृद्धी आणि आशीर्वाद देणे अशी आहे. सो तुम्ही सुद्धा हे केलं का हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही बघता या व्हिडिओमध्ये आमचे एक रिलेटिव्ह घरी आले होते. सो बेसिकली आम्ही त्यांच्याकडून आंबे मागवले होते 1 डझन. सो ते आंबे घेऊन आले होते घरी आणि ते पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते, म्हणून म्हटलं तिची पण आपण ओटी भरूया. आपल्याकडे ती प्रथा आहे की पहिल्यांदा कोणी घरी आलं तर आपण त्यांची ओटी भरतो. आणि तिच्यासोबत छोटी पण आली होती आणि तिचं नाव होतं रेवा. सावी आणि रेवा खूप मस्त मजा करत होते, मस्ती करत होते. सो त्यांचं एक वेगळंच चालू होतं. आणि नंतर सावीने रेवाला गिफ्ट सुद्धा दिलं. सो सावी पण एकदम खुश होती आणि रेवाची तर मस्त मजा चालू होती. ती अजिबात अशी लाजत नव्हती, एकदम मस्त एन्जॉय केलं तिने पण. सो अशी सगळी मजा मस्ती आमची चालू होती. मस्त वेळ गेला त्यांच्यासोबत गप्पा मारण्यामध्ये. कोणी घरी आलं की थोडं बरं वाटतं, तेवढंच आपलं वेगळं काहीतरी बोलणं होतं आणि मुलांना पण थोडी मजा येते. ट्विनिंग केलंय, उभं राहून दाखव. दिसत नाही तू उभं राहून. आज ट्विनिंग करतो आम्ही दोघं. मस्त. वी 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 चॉपी चिप्स. बोल बोल. काय काय हा आंबे मागवले. आमची एक फ्रेंड आहे, तिच्याकडून आम्ही देवगड हापूस सगळेच मागवले पिकलेले आहेत. वाटतात. सगळे पिकलेले आंबे आहेत. उद्या ज्यूस करावा लागेल ह्याचा. येतं का? छान. बघूया, प्रॉपर रिव्ह्यू खाऊन मिळेल. खाऊन बघतो कसे चांगले तर वाटतात. लेट्स सी. आज परत आम्ही एअर फ्रायर मध्ये प्रॉन्स फ्राय बनवले होते आणि ते खरंच खूप टेस्टी झाले होते. ह्याचं मॅरिनेशन पण एकदम इझी आहे, 5 मिनिट मध्ये होऊन जातं. आणि प्रॉन्स तर खरंच खूप मस्त लागतात. जर तुम्हाला एअर फ्राय ट्राय करायचं असेल तर नक्की करून बघा, बिकॉज ह्याच्यामध्ये खरंच खूप मस्त मस्त रेसिपी होतात. ह्या प्रॉन्सला फक्त मी हळद, मीठ, थोडासा मसाला, लिंबू, थोडंसं बेसन आणि तांदळाचं पीठ टाकलं होतं आणि इतकं मस्त लागलं होतं ते. आणि म्हणजे मॅरिनेशन पण खूप भारी झालं होतं आणि टेस्टला पण खूप भारी लागत होते ते. सो ह्याच्यावरती एअर फ्रायर मध्ये मी ते टाकलंय आणि 180 वरती 15 मिनिटसाठीच ठेवायचंय, बिकॉज प्रॉन्स लवकर शिजतात. सो तुम्ही बघू शकता एकदम मस्त कुरकुरीत प्रॉन्स झाले होते. आणि जेवायला होतं जवळा, भाकरी आणि अंड. कशी चालते माझं बाळ? आमच्या सावीचा रोज काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट चालू असतो. सो तिनेच हे रिंग्स घेतले आणि स्वतःच त्याच्यावरती चालायला लागली. पण तिला बघून चांगलं वाटत होतं की ती चांगलं बॅलन्स करते. सो काहीतरी नवीन ती आज शिकली. स्टेबल पकडून ठेव. व्हेरी गुड. खाली परफेक्ट. सो आता 4 वीक झाले, ग्राफ चांगला इन्कॉर्पोरेट पण होतोय. फुल वेट बेअरिंग चालायचं आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही, एकदम दणकट ग्राफ वापरला आपण. सो बिंदास सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू करायच्या. रेंज पण ऑलमोस्ट 120 डिग्री आहे. सो नथिंग टू वरी. आणि वॉकरची बिलकुलच गरज नाही इथून पुढे. ठीक आहे, चालेल. येस, काय डाऊट्स तुला? नाही,
हे आहेत आमचे पियुष डॉक्टर ज्यांनी माझी सर्जरी केली. मला बघून कळतच असेल की काही टेन्शन घेण्याची गरजच नाहीये. एकदम मस्त सर्जरी पण छान झाली, रिकव्हरी पण लवकर झाली, म्हणजे 1 month मध्ये ऑलमोस्ट चालायला लागली. दॅट इज गुड थिंग. सो ज्यांना कोणाला नी रिलेटेड काहीही इश्यू असेल किंवा अजून ऑर्थो काही इश्यू असेल तर नक्की यांना विजिट करा. आपल्या लोकमान्य नगरमध्ये यांचं क्लिनिक आहे आणि अजून बाकीच्या हॉस्पिटलमध्ये पण आहे. सो खूप मस्त डॉक्टर आहेत, एकदम फ्रेंडली आहेत आणि खूप कमी एज आहे त्यांचं, पण त्यांचा एक्सपिरियन्स खूप मस्त आहे. सो नक्की विजिट करा. थँक्यू सो मच.